नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. गे डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या तरुणाला भेटायला जाणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. या तरुणाचा अश्लील व्हिडिओ काढून जबरदस्तीनं लुटल्याची घटना पुण्यात घडली. हा सर्व प्रकार ग्राइंडर या डेटिंग ॲपमुळे घडलाय. ही घटना पुण्यातील नांदेड सिटी परिसरात घडली. पीडित तरुणाची ग्राइंडर या डेटिंग ॲपवर एका अनोळखी तरुणाशी ओळख झाली. दोघांमध्ये चॅटिंग सुरू झालं. दरम्यान आरोपी तरुणानं पीडित तरुणाचा विश्वास संपादन केला व त्याला भेटायला बोलवलं. आरोपीवर विश्वास ठेवून हा तरुण भेटायला गेला. त्यावेळी आरोपीने त्याला कारमध्ये बसून अज्ञात ठिकाणी नेलं. तिथे नेऊन त्याच्याबरोबर अश्लील कृत्य केलं. त्याच्यावर दबाव टाकून अश्लील व्हिडिओ शूट करायला भाग पाडलं आणि त्यानंतर हा अश्लील व्हिडिओ कुटुंबियांना पाठवण्याची धमकी देत आरोपीनं त्याच्याकडे 10,000च्या खंडणीची मागणी केली. मात्र पीडित तरुणानं आरोपीला पैसे देण्यासाठी नकार दिला. त्यावेळी आरोपीनं दमदाटी करत तरुणाचा मोबाईल हिसकावला. त्यावरून गुगल पे आणि फोन पे वरून स्वतःच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करून घेतले. या सगळ्यानंतर घाबरलेल्या तरुणानं थेट नांदेड सिटी पोलीस ठाणं गाठून या तरुणाविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार नांदेड सिटी पोलिसांनी 2 तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या रॉबिन उर्फ शुभम कांबे याला अटक करण्यात आली, तर दुसरा आरोपी ओंकार मंडलिक सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली. दरम्यान असेच खळबळजनक प्रकार अनेक दिवसांपासून समोर येत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीनं डेटिंग ॲप वापरणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. याविषयी सविस्तर माहिती दिली आहे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी. याच्यामध्ये नांदेड सिटीचे पोलिसच्या हद्दीमध्ये नांदेड सिटी गेटलाच सोमवारी रविवारी रात्री या ठिकाणी काही 2 व्यक्ती रॉबिन उर्फ शुभम कांबळे आणि ओंकार मंडलिक दोन्ही राहणारे आहेत वडगाव बुद्रुक आणि नांदेड फाटा या ठिकाणी राहणारे आहेत. 2 व्यक्तींनी ग्राइंडर ॲपवरून जे ग्राइंडर ॲपचा वापर करतात त्यांना गाठून गे ॲप आहे त्याच्यामध्ये त्याला त्या समोरच्या व्यक्तीला जे फिर्यादी आहे त्याला एकटं गाठून त्याला गाडीत घेऊन त्याचं जे जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून 8,000 रुपये काढले आणि त्यावरून तो गुन्हा दाखल आहे आपल्यावर नांदेड सिटी पोलीस स्टेशनला. पोलिसांनी तपास केला असता याच्यामध्ये 2 आरोपी निष्पन्न झाले. तुम्हाला आता जे नावं सांगितले कांबळे आणि दुसरा मंडलिक. तर यांची मूळच असे की अशा जे गे आहेत त्यांना गाठून ज्यांच्याकडे ते ग्राइंडर ॲप आहे ते आसपास ते डाउनलोड जर केलं तर आसपास ते कोण गे आहेत ते त्यांना कळतं आणि अशा लोकांना गाठून त्यांच्याकडनं त्यांच्या याचा फायदा घेऊन ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे 8,000 रुपये घेतले. त्याच्यावरून तो गुन्हा दाखल आपल्याकडे नांदेड सिटी पोलिसांना आहे. आरोपी निष्पन्न आरोपी अटक आहे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.